यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे 1,01,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ जाहीर करण्यात आलाय। 4 ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणं हे अपेक्षित होतं, मात्र 4 दिवस झालेले आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम काही जमा झाली नाहीये। उर्वरित शेतकऱ्यांना लाभासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत। याच यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2019-20 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमध्ये शेत जमिनी ज्या आहेत त्या खरडून गेल्या होत्या। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं। त्यावेळी अनेक आंदोलने जी आहेत ते करण्यात आली होती। त्यानंतर यंदा मात्र सरकारने 2019-20 मध्ये कर्जमाफी जी आहे ती जाहीर केली आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा कर्जमाफी जी आहे ते झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार ते मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहे कर्जमाफीचे झाले नाही आहेत। काय म्हणता, तुम्हाला कर्जमाफी झाली होती का? काय नेमकं सांगा। कर्ज नाही माफ झाला, कर्ज माफ नाही झाला, काहीच नाही। 2 लिस्ट येते पुन्हा म्हणे, तर लिस्टाचा वाट पाहिला तर ती लिस्ट काही येत नाही, काहीच नाही। 3 वेळ आम्ही टोबले तरी चांगलं वापला नाही। झोप नाही लागत म्हणतो, आता वावराले खत नाही, कुठून लावते, कोण सावकार देते आता खत गीत? कोणीच नाही देत। महागाचं बियाणं, खत, यंड्रिंग आणि मालाले भाव नाही देत, काहीच नाही। कुठून आणणार आहे आता? झोप नाही लागत। आता शेतकरी लोक का विष पेऊन मरायची पाळी आली, का करायचं? 99,000 कर्ज उचललं होतं। 1,10,630 रुपये कर्ज माझी माफी झाली। 10,000 याज आला, 10,630 रुपये याज आला होता त्याच्यावर, तर ते माफी झाली। काय कर्ज माफी करावं आमची? आम्ही शेतीला लावून आम्ही इथून तिथून कर्जवाढी काढून शेतीला लावतो आणि आता कर्ज कोण देणार राहिलं आता ह्या वेळेस? आम्हाला यावेळेस कोण कर्ज देते? गेले तरी वापस येते म्हणते, तुमच्या वावरात काय म्हणून दाखवा म्हणते। आमचं कर्ज माफ नाही झालं, पण आम्ही रेग्युलर आहोत। सावकारा जाऊन पैसे आणतो, रेग्युलर करतो। जुन्याचं नवं आम्ही बँकेला इज्जत राहिली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही जुनं नवं करून रेग्युलर चालवतो। आम्ही रेग्युलरवाले आहोत। तसं पण माझं पण नुकसान झालेलं आहे। मी पण 2-3 वेळा पेरणी केलेली आहे, तरी पण त्यात 20-30% आणखी पण थोडं नुकसान झालेलंच आहे माझं। आणि तसं ज्यांचं नुकसान खूप झालं आहे, अति खरडून वगैरे गेलं आहे पुरामुळे, त्यांना थोडी मदत द्यावी हीच माझी हे। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।